काल दिवसभर कपड्याचं बाजार आवरले आणि आज घर भरून चपलाचं बाजार. आता हे काय भानगड आहे नाही ती पुढे कळलंच. आता देवाची फुलं घ्यायचं म्हणजे सुद्धा देवाची वाट बघितल्यासारखंच आहे, कारण हे भैयाने 4-8 दिवसालाच आमच्या गल्लीला येतात. असं आता सगळ्यात आधी स्वयंपाकाचं आवरा येते, त्याच्यानंतर आपण घरचं काम बघायचं म्हटलतो. आता ताई तर तिच्या दोन्ही पण लेकवायला भेटायला ती, पण मी इथं वेगळ्याच कामाला उभारू केलते, कारण मला घर तर बदलता आणि पण घरातलं पसारा तर इकडलं तिकडे ठेवायचे वाटलं. म्हणजे हॉलमधलं फ्रीज रूम मध्ये आणून ठेवले आणि रूम मधले जे काही 2 चेअर होते ना ते बाहेर नेऊन ठेवले. आता हे कॅलेंडर तर आणलं ते, पण त्याला कुठं लावून घेऊ ते समजणार झालं. आता फ्रीजच्या बाजूलाच थोडंसं जागा होता म्हणून तिथं लावले. चला आता लगेच मला बेडरूम सुद्धा आवरायचं. आता एवढं सगळं पसारा बघून मीच थक्क झालते, पण सगळ्यात आधी जे काही कपडे दिसले नाही ते सगळे वॉशिंग मशीन मध्ये लावले आणि पेपर तर आणून सगळं पसारा लावून घेतले. आणि तर ताई म्हटली की तुझ्या दोन्ही पण लेकीवाला जाऊन कपडे आणजा. आता आपल्याला जवळ तर डीमार्टच पडते म्हणून तिथंच गेलो. आता तिथं गेल्यावर तर आपली बिमारी वेगळीच, म्हणजे आणि कोणतं चांगलं ड्रेस भेटतंय का आणि ह्याच्यापेक्षा छान भेटतंय का म्हणून सगळे कपडे इचका उचकी करायचं. असो छान कपडे वगैरे घेऊन आम्ही घराकडे निघालो. भेटूत पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.